नमस्कार, मी ऐश्वर्या केळकर. दीपवाहिनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. उद्योग विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी योगदान द्या, उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांचं आवाहन. जरांगेंनी अवधी द्यावा, टिकणारे आरक्षण आम्ही देऊ. सह्याद्री अतिथीगृहावरती मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न. महाड येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पिकअपचा भीषण अपघात, महिलेचा मृत्यू तर अन्य 5 जण गंभीर जखमी. खेडमध्ये चोरीच्या घटनांना वेग, रेल्वे स्टेशनवरून मोटरसायकल तर बेकरीच्या फॅक्टरीवरून रोख रकमेची चोरी उघडकीस. आणि रत्नागिरी जिल्हा कुमार व कुमारी गट अजिंक्यपद निवड चाचणी संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी रत्नागिरीमध्ये सावंत पॅलेस हॉटेलमधील सभागृहामध्ये राज्यातील सर्व विभागीय अधिकारी आणि महाव्यवस्थापक यांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत या विविध योजना पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करून राज्यात इतिहास घडवा, तसेच उद्योग विभागाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी योगदान द्या, असं आवाहन उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. महाराष्ट्रामध्ये आमच्या विभागामार्फत उद्योग क्षेत्रातील सगळी कार्यालय एकत्र आणून 18 उद्योग भवन बांधण्याचा निर्णय आम्ही शासनाच्या मार्फत घेतला आणि त्याच्यातलं पहिलं उद्योग भवन 37 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी जिल्ह्यासाठी होतंय. त्याचं भूमिपूजन आज संपन्न झालं. या उद्योग भवनमध्ये उद्योगासाठी लागणारी सगळी ऑफिसेस असणार आहेत आणि ज्या पद्धतीनं आम्ही मैत्री कायदा केला त्याच पद्धतीनं एका कार्यालयामध्ये सगळ्या एनओसीस मिळतील अशा पद्धतीची याची रचना आहे. आणि हा महाराष्ट्रातला पहिला 18 पैकी प्रोजेक्ट आहे. लवकरात लवकर तो आम्ही पूर्ण करू. त्याच्यासाठी सगळेच अधिकारी, आमचे विकास आयुक्त कुशवाहा साहेब उपस्थित आहेत, आमचे जिल्हाधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, उद्योग विभागाची पूर्ण टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती. म्हणून मला असं वाटतं की लवकरात लवकर हा इमारतीचा प्रकल्प पूर्ण होईल आणि याचा आम्ही लोकार्पण करू. आता आपण म्हणतो उद्योग, आता मला काय उद्योग भेटते की ते वीज एवढी आपला दर आहे ना महाराष्ट्रात, म्हणून उद्योग करत नाही, यायला मागत नाही. आज आपला महाराष्ट्र सोडा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण फॅक्टरी काढली होतो, 40% उद्योग रत्नागिरी जिल्ह्यात जवळ बंद आहेत. आपल्या लोटे म्हणा, आपल्या तुम्ही कुठला माहिती काढली मला माहीत नाही, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की वीज रेट जास्त असतात, इन्सेंटिव्हमध्ये आम्ही त्यांचा फायदा घेत असतो. काही ठिकाणी 1 रुपया, काही ठिकाणी 2 रुपये, काही स्पेशल केस असतील तर अजून काही. त्याच्यामुळे विजेचे दर हे जरी हाय असले तरी इन्सेंटिव्हमध्ये आम्ही त्यांना रिलॅक्सेशन देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे जे कोणी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची भावना असू शकते, पण वीज दरामध्ये देखील आम्ही स्वतः उद्योग विभाग कन्सेशन देतो, रेट कमी करतो, ती पॉलिसी आमच्याकडे आहे. आणि आता पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावरती मराठा आरक्षण समितीची बैठक संपन्न झाली आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कुठल्याही परिस्थितीत कुणालाही फसवणार नाही असं म्हणत टिकणारे आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. तसंच त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना आता दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासून दाखले द्यायला सुरू करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता केली आहे. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. राज्यात 11,530 कुणबी नोंदी सापडल्या तरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करतात. यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. मराठा आरक्षण प्रश्नी आता मंत्रिमंडळ उपसमितीची मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला काही प्रमाणात यश आलेलं दिसून आलंय. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघाताची मालिका ही सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्गाचं काम करणाऱ्या L&T कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा अपघात घडून आलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगाव हद्दीतील
हॉटेल लेमन लीला समोर पिकअप पलटी होऊन भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर अन्य 5 जण हे गंभीररित्या जखमी आहेत। महाड MIDC पोलीस ठाणे येथे अमोल अनंत रेशीम या पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित चालकाने अति वेगाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येते। पुलावंती अशोक राऊत राहणार मुठवली असं या मृत महिलेचं नाव आहे तर सुहास मधुकर साळवी, ज्ञानंद कुमार मेहता, नंदिनी नंदकुमार पालव, शीतल सुभाष राऊत, अरुण लक्ष्मण सोरगे, पिकअप चालक अमोल अनंत रेशीम अशी या जखमी जणांची नाव आहेत। तरी सर्व जखमी जणांना आता ग्रामीण रुग्णालय येथे आता दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। तरी पुढचा अधिक तपास महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद पवार हे करतायत। तर पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे खेड तालुक्यातून खेड रेल्वे स्टेशन वरून हिरो होंडा सायकलची चोरी झाल्याची घटना घडली आहे। तरी अज्ञाताविरोधात आता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खेड तालुक्यातील बेरळ भोसे गावातील रेल्वे स्थानकाबाहेरील भागात ऍक्टिवा हिरो होंडा ही मोटरसायकल स्टेअरिंग लॉक न करता पार्किंग करून ठेवण्यात आली होती आणि याचाच फायदा चोरट्यांनी घेतलाय आणि चोरीची घटना घडली आहे। तरी अधिक तपास आता खेड पोलीस ठाणे करते। तर खेड तालुक्यातील भोसे येथील क्वालिटी बेकरीच्या फॅक्टरीमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। तरी या प्रकरणी आता अज्ञाताविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याची फिर्याद रोहित गोपीनाथ पिल्ले वय वर्ष 30 राहणार भोसे जलालशहा मोहल्ला खेड रत्नागिरी यांनी दाखल केली आहे। सदर घटनेचा अधिक तपास खेड पोलीस करतात। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये 30 आणि 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। रॉयल हॉस्पिटलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी या शिबिराचं मोफत आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे। तरी तपासणी शिबिरादरम्यान CBC, ECG, कोलेस्ट्रॉल तपासणी, रक्तातील साखरेची पातळी मोजणे, हिमोग्लोबिन तपासणी आणि तज्ञ फिजिशियन डॉक्टर आकाश नारायणी तसेच निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन आशुतोष जाधव याचबरोबर आहार तज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांचं मोफत मार्गदर्शन देण्यात येत आहे। तरी रॉयल हॉस्पिटलचे डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर अमर भोसले यांच्या प्रयत्नाने हे शिबिर यशस्वीरित्या आज पार पडले। तरी खेडच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा अजून लाभ घ्यावा असं आवाहन रॉयल हॉस्पिटल तर्फे करण्यात आले। तर राज्यात गुलाबी थंडीचं आगमन झाले त्यामुळे ऑक्टोबर हीटने त्रस्त झालेल्या सर्वांनाच आता दिलासा मिळालाय। शनिवारी मुंबईच्या तापमानात घसरण पाहायला मिळाली आहे। मुंबईत शनिवारी माथेरान इतक्याच म्हणजे 21 अंश तापमानाची नोंद झालेली पाहायला मिळाली आहे। श्री महापुरुष प्रगती मंडळ मुंबई मुक्काम पोस्ट केळशी बापूवळी या मंडळाचा स्नेहसंमेलन कार्यक्रम जोगेश्वरी येथे आयोजित करण्यात आला होता। तरी या कार्यक्रमास दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांनी भेट दिली आणि या मंडळास शुभेच्छा देखील दिल्या। त्यावेळी त्यांच्या सोबत दापोली मंडणगड खेड विधानसभा संपर्क प्रमुख सुधीर कदम, दापोली शिवसेना सचिव नरेश घरटकर, दापोली शिवसेना संघटक रणजित जाधव, युवासेना उपतालुका अधिकारी अनिकेत खळे हे उपस्थित होते। महाराष्ट्र शासन क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा नुकतीच पार पडली आहे। 25 आणि 26 ऑक्टोबर 2023 रोजी SVJC क्रीडा संकुल डेरवण येथे सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 14 वर्षाखालील मुली या गटात परी संजय जड्याळ हिने सुवर्ण पदक पटकावले तर 14 वर्षाखालील मुले या गटात संचित सुदीप पुरात याने रौप्य पदक पटकावले। तरी सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी आता निवड करण्यात आली आहे। एक्स्ट्रीम तायक्वांदो क्लब लांजा पालक वर्ग आणि खेळाडू यांनी या सर्वांचं अभिनंदन केलंय। बज्म इम्दादिया खेड संचलित MIA KG अँड प्रायमरी हायस्कूलच्या 25 विद्यार्थ्यांनी रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि भरणे तायक्वांदो स्पोर्ट्स क्लब आयोजित तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत यश संपादन केले। यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। निरीक्षक म्हणून जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन सचिव लक्ष्मण कर्रा, MA हायस्कूलच्या तायक्वांदो प्रशिक्षक तस्मीय पिपुळकर यांनी काम पाहिले। संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं यावेळी अभिनंदन केलं।
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने 29 ऑक्टोबर 2023 रोजी रत्नागिरी जिल्हा कुमार कुमारी गट अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री स्वामी समर्थ उद्यान शिवतर रोड योगायोग सोसायटी जवळ खेड येथे निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली आहे। या चाचणीमधून यावेळी रत्नागिरी जिल्हा कुमार आणि कुमारी असे 2 संघ निवड करून त्यांचं सर्व शिबिर देखील यावेळी संपन्न झालं। नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे हे 2 संघ आता रवाना होतील अशी माहिती यावेळी देण्यात आली। पार पडले केवळ कबड्डी नाही तर मला वाटतं 17 ते 18 प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि मी बऱ्याच क्रीडा प्रकारामध्ये त्या ठिकाणी गेलो होतो। त्याच्यामध्ये कबड्डी आहे, व्हॉलीबॉल आहे, फुटबॉल आहे। याच्या उद्घाटनाला किंवा समारोपाला जेथे जेथे शक्य असेल त्या ठिकाणी मी जाण्याचा प्रयत्न केला। तिथं आल्यानंतर एक जाणवलं की रत्नागिरी जिल्ह्याची क्रीडा आणि त्याच्यामधले विशेषतः मी जे ऐकलेलं आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडळाच्या माध्यमातून कबड्डीमध्ये खूप मोठं योगदान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या 2 जिल्ह्यांना दिलेलं आहे। त्यामध्ये एक आठवण मी मागे पण सांगितली होती की मी गेल्या वर्षी ठाण्याला पोस्टिंग होतं त्यावेळी आमच्या देखील स्पर्धा असतात, महसूलच्या स्पर्धा असतात डिव्हिजनला आणि त्यावेळी मी ठाण्याकडनं मी पण कबड्डीचा खेळाडू आहे, जिल्हा स्तरावर खेळलेलो आहे। मी बीड जिल्ह्यामधनं येतो, केस तालुक्याकडनं खेळलेलो आहे जिल्हा स्तरावर आणि गेल्या वर्षी ज्यावेळी ठाण्याच्या टीम मध्ये देखील मी होतो आणि आम्हाला रत्नागिरीनं खूप वाईट पद्धतीने हरवलं होतं। ही एक आठवण आहे। त्याच्यामुळं रत्नागिरीचं जे योगदान आहे आणि त्यांचं जे म्हणजे खेळाचं टेक्निक आहे ते दररोज खेळतात ते। आम्ही आता खेळून बरेच दिवस झालं आणि महसूल क्रीडा म्हणजे दररोजच्या रुटीन मधनं काहीतरी वेगळं व्हावं, थोडं अधिकाऱ्यांना थोडा वेगळा त्याच्यातून फ्री व्हावं म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धा आमच्याकडे आयोजित केल्या जातात। परंतु आम्हाला ते तसं वाटलं नाही। रत्नागिरीचा संघ हा एकदम दररोज खेळणाऱ्यातला होता आणि त्याच्यात आमच्या लक्षात आलं की हे लोक दररोज मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे मंडळ आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस केली जाते। आज गेल्या महिन्यामध्ये किंवा गेल्या 15-20 दिवसापूर्वी नवभारत कॉलेज या ठिकाणी तालुक्याच्या स्पर्धा पूर्ण झालेल्या आहेत, त्याला मी उपस्थित होतो आणि मला त्या ठिकाणीच सांगण्यात आलं होतं की आपल्याकडेच या वर्षीच्या जिल्ह्यातल्या ज्या चाचणी स्पर्धा आहेत त्या होणार आहेत। या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातले संघ आलेले आहेत, मुलांचे आहेत, मुलींचे आहेत। या सर्वांना त्या ठिकाणी ते विजय होऊन आले आहेत। सर्वात प्रथम मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि इथून जिंकून ते काही संघ ठाण्याला जाणार आहेत आणि काही संघ हे पुढे परभणीला राज्यस्तरावर खेळण्यासाठी जाणार आहेत। या सर्व संघांना मी आज ज्या स्पर्धा होणार आहेत त्याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण ठाणे आणि परभणी या ठिकाणी जाऊन रत्नागिरी जिल्ह्याचं या खेळामधलं नाव जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं लौकिकास आणाल आणि रत्नागिरी जिल्ह्याची जी कबड्डी मध्ये एक डॉमिनन्स आहे ते त्या ठिकाणी जाऊन दाखवाल यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो। तसं आनंद आश्रमाच्या विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करत लायन्स क्लबचे प्रवीण पवार यांचा चिरंजीव साईराज याच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। काडसिद्धेश्वर महाराज संचलित आनंद आश्रम येथील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळाचं वाटप करण्यात आलं। त्या प्रसंगी अध्यक्ष रोहन विचारे, डॉक्टर विवेक मोरे, शिंदे सर, प्रवीण पवार यांची पूर्ण फॅमिली उपस्थित होती। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघातर्फे कोळकेवाडी येथे 29 ऑक्टोबर रोजी 2023 मधील वर्षावास कार्यक्रम आणि इयत्ता 10वी आणि 12वी विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये उपस्थितांचे स्वागत करत अध्यक्ष निवड, धार्मिक पाठपूजा, विद्यार्थी सत्कार आणि तसेच संतोष तांबे यांचे धार्मिक प्रबोधन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी सर्व कार्यकारिणी सदस्य, सभासद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी।